सो हॅलो मित्रांनो, प्रेम बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन व्हिडिओसोबत तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. जसे की ती मागची व्हिडिओमध्ये बघितली होती, शिडकॉन आपली तुटून गेली होती आणि आपण ती दिली होती. काल फायनली व्यापाऱ्यांनी तोडलेली मित्रांनो ती. आणि कंस जर बघितली, या अशा प्रकारे कंस सुटलेले मित्रांनो मक्कामध्ये बघू शकतो तुम्ही. या अशा प्रकारे अशी एकच नाही, असे भरपूर ठिकाणी कंस सुटलेले मित्रांनो. असे कितीतरी कंस सुटलेले. ते सुटलेले कामुळे मित्रांनो की नॉर्मल यांना थोडंसं समोरून पाखरांनी खाल्लेलं होतं. तर साहजिक आहे, शेतकऱ्याकडून व्यापारी नेणार नाही. व्यापाऱ्यांनी जरी नेले तरी मार्केटमध्ये तुम्ही त्याच्याकडून घेणार नाही, त्यामुळे काही विषय नाही मित्रांनो. आणि अशी बरेचसे शेतकरी मला आजूबाजूचे बोलत होते मित्रांनो, एवढी मक्का पाखराने खाल्ली, मग तू काय करत हाकालता नाही आले का. आता सगळ्यांनी जर पाखरं जर हाकालले मित्रांनो, ठीक आहे, साहजिक आहे, मी कुठेतरी हाकालणार, दुसऱ्या शेतात ते जाणार, तिथून दुसरा हाकालणार, तिसऱ्या शेतात जाणार. अशा सगळ्यांनी जर पाखरं हाकलले मित्रांनो, मग त्या पाखराने जायचं तरी कुठं ना. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगणे मित्रांनो माझं, पाखरा येत आहे तर येऊ द्या, खाते तर खाऊ द्या. खाऊन किती खाणार आहे ना, अर्धा क्विंटल 1 क्विंटल याच्यावरतीच नाही खाणार ना. त्यामुळे आपली अशी प्रकारे काल मक्का गेली होती. मक्का गेली म्हणल्याच्यानंतर आपली ब्लॅक थार आणि व्हाईट फॉर्च्युनर घरी राहील असं काही होणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपण सकाळी येताना ते पण सोबत घेऊन आलो होतो. हे बघू शकतो तुम्ही, आपली ब्लॅक थार आणि व्हाईट फॉर्च्युनर असते, एकदम टाकेबिकी फुल झाले, बसले मस्त. आणि यांची संख्या भरपूर सगळी कमी होत चालली, कारण की छोटे छोटे पॉवर टेलर येत आहे. त्यामुळं कोण चारा टाकाल, कोण सांभाळाल नाही का. पण खरं जर बघायला गेलं त्यांच्याशिवाय शेती अपूर्ण मित्रांनो. आणि शेतकऱ्याची खरी लक्ष्मी हीच आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो.